विधानसभा उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाहनाला सायंकाळी लोणावळा घाटात किरकोळ अपघात झाला। लँड रोव्हर डिफेंडर या गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाने पोलिसाच्या गाडीला पाठीमागून धडक दिली। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून बनसोडे यांनी नियोजित मुंबईतील बैठकीस वेळेवर हजेरी लावली। सविस्तर माहितीनुसार अण्णा बनसोडे हे दुपारी 3:30 वाजता काळभोरनगर आकुर्डी येथील कार्यालयातील बैठक संपवून पुढील नियोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। त्यांच्या ताफ्यात पुढे पोलिसांची गाडी, मध्ये बॉडीगार्डची गाडी आणि त्यानंतर बनसोडे स्वतः लँड रोव्हर डिफेंडर या वाहनाने प्रवास करत होते। सुमारे 4:35 वाजण्याच्या सुमारास लोणावळा घाटात पोलिसांच्या गाडीच्या अगोदर असलेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने पोलिसांच्या गाडीचा वेग कमी झाला। त्याचवेळी मागून येणाऱ्या अण्णा बनसोडे यांच्या गाडीच्या पोलिसांच्या गाडीला किरकोळ धक्का लागला। या धडकेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नसून दोन्ही वाहनांचे थोडे नुकसान झाले आहे। घटनेनंतर काही काळ ताफा थांबवण्यात आला होता, मात्र परिस्थिती नियंत्रणात येताच पुन्हा प्रवास सुरू करण्यात आला। रात्री 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीला अण्णा बनसोडे यांनी नियोजित वेळेत उपस्थिती राहून सहभाग नोंदवला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली।